नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा समुदस्स। एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता। पचुपन्नाच ए बुद्धा अहं वंदामि सब्बदा। एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता। पचुपन्नाच ए धम्मा अहं वंदामि सब्बदा। एच संघा अतीताच एच संघा अनागता। पचुपन्नाच ए संघा अहं वंदामि सब्बदा। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बाल बालिका, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण वर्षवास समापनाच्या एक पवारणीच्या या दिनानिमित्त आपण इथं येऊन आपला एक उपवासाचा शेवटचा दिवस या ठिकाणी आपण एक शेवटचा दिवस आपला पार पडत आहे। आपण ज्या ठिकाणी दरवर्षी येत असतो या भूमीचं वैशिष्ट्य की ज्या सिद्धार्थ गौतमांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर या धम्माचा प्रचार प्रसारासाठी दिवसेंदिवस एक प्रचार प्रसार वाढतच होता आणि काही दिवसांनी धम्मामध्ये एक शिथिलता आलेली होती। त्यानंतर सम्राट अशोकांनी या ठिकाणी त्याची जे पत्नी होती विदिशा हिच्या एक आग्रहास्तव या ठिकाणी म्हणजे हा एक स्तूप एक तयार करण्यात आला। अशा अनंताच्या हजारो भिक्षूच्या एक सानिध्याखाली हा जो एक स्तूप बनवण्यात आला, तर ह्या स्तूपाचं मनुष्याच्या एक जीवनामध्ये काय महत्त्व आहे, स्तूपाचं चैत्याचं जे चैत्य आहे या ठिकाणी सम्राट अशोकाच्या एक काळामध्ये चारही दिशेतून हजारोच्या संख्येनं उपासक उपासिका ह्या पौर्णिमेला या ठिकाणी लाखोच्या संख्येने येत असत आणि या स्तूपाला एक वंदन करत असत। तर वंदन करत असताना त्यांचं चित्त कुठे केंद्रित होत होतं जो स्तूप दिसत आहे की नाही त्या स्तूपाच्या एक मध्यभागी। कारण आपण जे म्हणत असतो ना, बुद्ध धम्मच संग सुगत तनुभवा धातु गभ्भे। गभ्भे म्हणजे गर्भात आणि गर्भ म्हणजे जसा शरीराचा मध्यभाग आहे की नाही तसा स्तूपाचा तो एक मध्यभाग। त्या ठिकाणी भगवंताच्या अनंताच्या संघाच्या धातू एक स्थापन केलेले असतात, त्याला धातू चैत्य म्हणत असतात नाही का। तर हे जे चैत्य असते या चैत्याचं विशेष काय आहे, जीवनामध्ये आपण जन्मास येतो, आपापल्या कर्मानुसार आपण आपलं जे जीवन जगत असतो, पण या जीवन जगण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अशी काही अडचण येते, असे काही दुःख येते, अशी काही समस्या येते का ती आपल्या बुद्धिमत्तेनं आपल्या रिश्तेदारानं नाही का ती कशाने नष्ट होऊ शकत नाही। तेव्हा मनुष्याचं जर काही पुण्य असलं तर त्याला एक धम्मगुरूचं एक धम्माचं महत्त्व त्याच्या एक काय होते, एक चित्तात येत असते। चित्तात आल्यानंतर तो आपलं धम्माचं पालन करत असतो, त्याला कळत असते की मी धम्माचं पालन केलं पाहिजे। धम्माचं पालन केल्यामुळे त्याचं जे दुःख आहे ना ते नष्ट होते, पण तेवढ्या प्रमाणात नष्ट होत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात त्याचं समाधान होत नाही। कारण
त्याचंच उत्तर त्याला मिळत असते की ज्याप्रमाणे मी धम्माचं पालन करायला पाहिजे त्याप्रमाणे माझ्याकडून पालन होऊ शकत नाही. म्हणून भगवंतानी आनंदाने भगवंताला म्हटलं होतं की हे भगवान, आपल्या हयातीमध्ये असे हजारो उपासक उपासिका येतात, आपल्याला वंदन करून आपल्या दर्शनाचा लाभ घेऊन त्यांचं जीवन सफल होते. पण आपण निघून गेल्यानंतर, आपल्या महापरिनिर्वाणानंतर असा लोकांना लाभ होणार नाही. तेव्हा भगवंतानी काय म्हटलं की आनंद असा म्हणू नकोस, असा म्हणू नकोस. माझ्या महापरिनिर्वाणानंतरही हे जे चारही ठिकाण आहेत, बुद्धगया, लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ आणि कुशीनगर, कमीत कमी या 4 ठिकाणी जे उपासक उपासिका येतील, हे चारही जे ठिकाणं आहेत हे दर्शनीय आहेत. दर्शनीय आहेत हा एक शब्द, दर्शनीय आहेत असं आपण ऐकतो, मग आपण दर्शन करून मोकळे होतो. दर्शनीय हा एक शब्द असला तरी प्रमुख शब्द काय? संवेदनीय. संवेग निर्माण होत असते, संवेग निर्माण होते. तो कसा होते? जसा आपल्या जीवनामध्ये आपल्या भगवंताने आपल्यासाठी काय केलं हे जर आपल्याला समजलं तर आपणही थोडं ना थोडं करण्यासाठी काय करतो? एक प्रयत्न करत असतो. तर भगवंतानी आपल्यासाठी काय केलं, बोधिसत्वांनी काय केलं हे सर्व लोकांना काय माहित आहे की बोधिसत्वांनी 6 वर्ष तप केलं, त्यांच्या शरचाळाचा सापडा झाला, डोळे खोलात गेले, उठून बसता येत नव्हतं, हे सत्य आहे. पण 6 वर्षानंतर त्यांना बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधीचा लाभ झाला आणि ते संपूर्ण दुःखातून मुक्त झाले. आता काही करण्याचं शिल्लक राहिलं का? नाही. 12 तासातच झालं पौर्णिमेच्या दिवशी. पण तशा अवस्थेतच त्यास विमुक्ती सुखाचा निर्वाणाचा ते एक पठमंग बोधी पल्लकंग 7 दिवस ते निरोध समापत्तीमध्येच राहिले, म्हणजे शरीराची हालचाल सुद्धा केली नाही. आता विचार करा, शरीराची हालचालच केली नाही तर पाणी पिलं असेल का? भोजन घेतलं असेल का? नाही. द्वितीयंग अनिमेषंग हे कशासाठी केलं? भविष्यातील येणाऱ्या भिक्षूसाठी, भिक्षुणीसाठी, उपासकासाठी, उपासिकासाठी की त्यांनी धम्म मार्गावर आरूढ झाले पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ठीक आहे. पण ध्यान हे सुरुवातीला डोळे लावून केल्या जाते आणि दुसऱ्यांदा डोळे खोलून केल्या जात असते. म्हणून भगवंतांनी अनिमेष लोचन द्वितीयंग अनिमेषंग म्हणजे डोळ्याची पापणी खाली न करता आणि वर्त न करता, जसे आपल्या पापण्या खाली वर होत तशा नाही, अनिमेष लोचन 7 दिवस बोधिवृक्षाकडे पाहतच राहिले शांत चित्तानं. आता याही 7 दिवसामध्ये 14 दिवस झाले. सुजात्यानं खीर दिली. भगवंतांनी बोधिवृक्षाकडे येत असताना एका व्यक्तीनं काय दिलं? गवत दिलं. पण 14 दिवसात असं कोणत्या उपासिकेचं नाव नाही की पाणी दिलं असेल, भोजन दिलं असेल म्हणून. नाही, 14 दिवस झाले. ततियंग चक्कमनंग. आता हे खूप मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलंच एक मन म्हणत असते की भगवंताचं शरीर एवढं झालं होतं 6 वर्षात की त्यांना उभं झालं तर बसता येत नव्हतं, बसलं तर उभं होता येत नव्हतं. आता 14 दिवसातच फक्त त्या सुजातानं दिलेल्या खिरीवरच किती बल मिळालं असेल? हे बुद्धत्वाचं बल. भगवंतांनी असं 30 फूट 20 हात जागा निवडली बोधिवृक्षापासून पूर्व पश्चिम आणि 7 दिवस काय भगवंत चक्रमनाचं ध्यान केलं. झालं. बसून करता येते, डोळे खोलून करता येते ध्यान आणि चक्रमन करून करता येते, तेव्हा आपल्यामध्ये परिपूर्णता येते. नाही का? चतुर्थ रत्नाघरंग पंचमंग अद्यपालंच मुचलिंदेने छट्टमंग सप्तमंग राजाचं वंदेत मुनीस. 49 दिवसामध्ये कोणत्याही उपासिकेनं, उपासकानं, कोणत्या व्यक्तीनं भगवंताला पाणी घेतलं असेल ते माहीत नाही, देणाराचं नाव माहीत नाही, भोजनदान देणाराचं नाव माहीत नाही. एवढं भगवंतानी बुद्धत्व प्राप्तही केलं. तर म्हणून
त्या काळातले उपासक उपासिका, त्या काळातले भिक्षू भिक्षुनी, ह्याही काळातले असंख्य जगातील उपासक उपासिका ते काय करत असतात, ते वर्षवासाच्या कालावधीमध्ये 3 महिने 4 महिने काय करतात, उपवासाचं पालन करत असतात. कोणी म्हणते उपवासानं काय होत असते आहे, भगवान बुद्धाच्या धम्माचा लोप झाला आणि 400 वर्षानंतर नागसेन मुनींचा जन्म झाला आहे की नाही. नागसेन एवढे पारमिता संपन्न होते, अरंत होते, दुसरे काही भिक्षू, परंतु अरंताकडून धम्म ऐकून अरंताच्या सानिध्यात राहूनही नागसेनाला निर्वाणाचा लाभ झाला होता का? नाही. कधी झाला? जेव्हा ते अस्सगुत्ताच्या आपल्या भिक्षूच्या आश्रमात राहत होते, जेव्हा एका उपासिकेने त्यांना भोजनदान दिलं आणि भोजनदान गुरु घेतलं त्यांनी आणि ते निघून गेले. त्यांना असं वाटलं की मी जर राहीन तर नागसेन गंभीरपणे उपदेश देणार नाही. म्हणून ते अश्वगुप्त जे भंतेजी होते आहे की नाही, तर त्यांनी काय केलं होतं, त्या भिक्षूंनी भोजनदान केलं आणि ते म्हणजे फार मोठे म्हणजे आपल्या कुटीमध्ये ध्यान करत होते आहे की नाही. ध्यान करत असताना त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होती, दिव्य स्रोत अभिज्ञा होती. ते नागसेन काय धम्म उपदेश करणार आहे, त्याला कोणता लाभ होणार आहे ते आपल्या जाग्यावरून पाहत होते. तेव्हा इकडे त्या ती उपासिका नागसेनाजवळ आली आणि ती काय म्हणते, भंते मी 30 वर्षापासून वर्षवासात उपवासाचं पालन करत आहे आणि माझी इच्छा आहे की मला निर्वाणाचा लाभ झाला पाहिजे, असाच मला उपदेश करा. ती अनेक भिक्षूला अशीच म्हणत होती. तेव्हा नागसेनाने तिला उपदेश केला की हे उपासिके, आपण जे जे पाहतो ते सर्व नश्वर आहे. जे जे ऐकतो, जे जे अनुभवतो, हे सर्व आपल्याला सोडून जावं लागत आहे. तिचा आर्य उपसत होता. सर्व शरीरामध्ये अनित्य बोधाची अनुभूती झाली. सारं शरीर आहे की नाही शुद्ध पाण्यातील काही एखादी वस्तू पाव अशा प्रकारे निर्मळ झालं आणि तिला निर्वाणामध्ये डुबकी लागली. त्याच्या गुरुनी ते ऐकलं आणि चित्त जाणलं. परत चित्त ज्ञानी होते. साधू नागसेन आपण एकाच बाणाने दोन्ही पक्षी मारले. पहा, कोणी म्हणतात वर्षवास केल्याने काय लाभ होत असते, त्या उपासिकेला लाभ झाला, तिलाच नाही अशा हजारो संख्येने उपासक उपासिका वर्षवासात अष्टशिलाचं पालन करतात आणि भगवंताच्या चैत्याजवळ येऊन संकल्प करत असतात. तर ते अशा प्रकारे ह्या अष्टशिलाचा एक लाभ होते. म्हणून आपणही या ठिकाणी आलेले आहेत. जीवनामध्ये पालन करण्याचा पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी हेही पालन केलं पाहिजे. गृहस्थांनी 4 उपवास केले पाहिजे. वर्षवासातले काही एक शिबिर केलं पाहिजे आणि आपलं बल वाढवण्यासाठी भगवंताच्या काळातले उपासक उपासिका वर्षवास झालं तर भगवंत चारिकेला निघणार म्हणून एक तरी वेळ वंदन करण्यासाठी जात असत. जिथं भिक्षू असत, जिथं अरंत असत आहे की नाही. आपण हे बऱ्याचशा संख्येने दरवर्षी वाढतच आहेत, लोक येतच असतात. तर अशा एक प्रकारे हा एक या भूमीचं जे महत्त्व आहे हे चैत्य आहे. चैत्याचं महत्त्व आहे की अशा चैत्याजवळ जे भगवंताने मिलिंद प्रश्नामध्ये पाहायचं तुम्ही वाचून, आपल्याला जास्तीत जास्त 2 ग्रंथ आपल्याला कधी पाहते, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आणि मिलिंद प्रश्न. त्या ग्रंथात चैत्याचा अलौकिक म्हणजे जे लोकांकडून होत नाही ते अलौकिक. म्हणजे बुद्धाच्या चैत्यामध्ये असे एक बल आहे, जसं चुंबक असते आहे की नाही. चुंबकावर काही लिहून राहत नाही, चुंबक काही आकर्षक नाही, चुंबक काही बोलवत नाही, पण त्याच्या परिसरात गेल्यावर ज्याच्यामध्ये लोहा सत्व आहे त्याला त्याचं आकर्षणात्मक असते. अशासारखं आपण या भूमीवर येत आहोत. हे जे भूमी आहे या ठिकाणी आता किती दिवस तुमचं पुण्य आहे मी सांगू शकत नाही या भूमीवर ध्यान करण्यासाठी. कारण या भूमीवर ध्यान करण्यासाठी अनेक अडथळे सुद्धा येऊ शकतील, सांगता येत नाही आहे की नाही. तर म्हणून का येत नाही आहे की नाही. आज आपल्याला माईक नाही लावता आलं, का लावता नाही आलं तुम्हाला वाटत असेल हे आपले विरोधक नाही. ह्या पवित्र ठिकाणाचं ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणजे एक नियम आहे.
तुम्ही किती तिकडं अनुमती मागायला गेल्या तर मिळू शकणार नाही. उलट त्यांच्या मनात आलं तुम्ही म्हणतील बाहेर ध्यान करा, बाहेर प्रोग्राम करा. म्हणून जेवढे कार्यक्रम झाले एवढे सक्सेस समजा आपल्याला या भूमीवर जे बसण्यासाठी येत आहे खऱ्या अर्थानं, आहे की नाही. तर म्हणून आपल्याला याच पद्धतीत आपला एक कार्यक्रम करायचा आहे. या भूमीचं जे महत्त्व आहे, आता ही भूमी आहे भोवताल अरंत तपलेले आहेत नाही का, आहे ना. कसे अरंत तपले, संघमित्रा, महेंद्र, आकाशमार्गाने जाणारे, रुद्धिबल प्राप्त करणारे अरंत या भूमीवर तपल्यात. या इथून चालले असाल का नाही. आता तुमच्या मनात काही शंका येईल का, या भूमीवर त्यांचे पाय नसतील पडले म्हणून शंका येते का. अशा भूमीवर आपलं डोकं आहे की नाही. झालं ना. इथं गुरुत्वाकर्षण नावाची एक शक्ती आहे की नाही. आपल्याला एक व्हायब्रन्स भेटते आणि खूप मोठा लाभ होते. भगवंताच्या काळात झाला, याही काळामध्ये हजारोच्या संख्येने लोकांना एक लाभ होते, त्याच्या ग्रंथी खुलून जात असतात, आहे की नाही. अशा भूमीवर आपण येतो. तर म्हणून आपण या ठिकाणी आलो. तर हा लाभ आज आपल्याला जो लाभ झालेला आहे या ठिकाणी याचा, हे कोणाची पुण्याई आहे माहीत आहे आपल्याला. एका दृष्टिकोनातून बाबासाहेबांची पुण्याई असं वाटेल, ठीकच आहे ते. त्याच्या अगोदर कोणाची पुण्याई आहे. हा, एच संगा अतीताचं एच संगा अनागता पचुपन्नाच ए संगा अंगवंदामी. भगवंताच्या सम्राट अशोकाच्या काळातील जे प्रमुख उपासिका होती जी विदिशा नावाची, आहे की नाही. कोणी म्हणते ना जान म्हणजे जीव गेला पण नाव आहे की नाही अजूनही. नाव मिटलं का नाही, आहे की नाही. आल्याबरोबर त्या उपासिकेचं स्मरण होते आपल्याला, आहे की नाही, विदिशा म्हणून. तिच्या आग्रहास्तव असं भव्य दिव्य अरंताच्या आदेशाने या ठिकाणी एक स्तूपाची एक निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी भगवंताच्या एक धातू स्थापन केलेल्या आहेत. ह्या भगवंताच्या धम्म कशाच्या आधारावर या पृथ्वीवर आहे आणि धम्माचं बल लोकांना कशा प्रकारे मिळेल हे कोणाच्या चित्तात आलं होतं. सम्राट अशोकाच्या, नाही का. कारण चुंबकात जरी बल आहे आपल्या, पण आपण खूपच दूर राहिलो तर त्याची आकर्षणात्मक शक्ती आपल्या ब्लडचं सर्क्युलेशन करू शकते का, नाही करू शकत. म्हणून त्याचं काही अंतर पाहिजे आणि त्याची काय पाहिजे, एक शुद्धता पाहिजे. जसं लोह चुंबक आहे आणि आपली एक लोह्याची मूर्ती आहे समजा आणि त्याच्यावर जंग चढला तर ते आकर्षणात्मक राहील का, नाही. हा आपला जंग काढण्यासाठी आपल्याला आर्य उपस्थित करावं लागते. आर्य म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारावर त्याच्या सील पाहिजे, समाधी पाहिजे आणि प्रज्ञा पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही, प्रज्ञेशिवाय ध्यान नाही. आणि बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलेलं आहे का जो पंचशिलाचं पालन करत असेल त्याचे शब्द आहेत की तो त्याच्यामध्ये 4 स्मृती प्रस्थानाच्या भावना उत्पन्न होऊ शकतात जर करत असेल तर. ही लाईन कोणाची नाही, ही फक्त बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे बुद्धी आणि धम्मामध्ये. पण हे लोक भंतीच्या समोर काहून येत नाही, त्याचं सिलच बरोबर नाही. हो, किती मोठे असेल तरी. कारण त्यांना माहीत आहे आम्ही विपश्यना करत नाही. का करत नाही, तिथं बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे पंचशिलाचं पालन करणाऱ्याच व्यक्तीमध्ये 4 स्मृती प्रस्थानाची भावना उत्पन्न होऊ शकते, आहे की नाही. जे सिलवान आहेत ते येणारच, त्याला काय. पण म्हणून तुमचं अष्टशील तुम्ही गृहस्थ आहेत तर तुमच्यामध्ये हे भूमी ज्याचं काम तोच करते. धम्माचं काम कोण करते, धम्मच करू शकते. हा, व्यक्ती बदलू शकते, आहे की नाही. जसं भगवंत सम्राट अशोकांनी केलं. या भूमीचं महत्त्व जसं जगातील लोक या भूमीला विशेष मानतात बुद्ध गायेपेक्षा, कारण बुद्धाच्या हयातीत जो धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तो सम्राट अशोकाच्या. आणि त्यानंतर धम्म जो लोप पावला ती याच भूमीच्या, आहे की नाही, याच भूमी त्या म्हणजे जवळच महासत्वाचा काय झाला, एक जन्म झाला, आहे की नाही. मऊ दूर आहे का इथून, आहे की नाही. मऊ दूर आहे का नाही. एका कामात काम आपलं काही उपासकांना जायचं असलं तर त्या शरीराचं महत्त्व नाही, त्या धातूचं महत्त्व आहे. ज्या धातूंनी त्या भूमीवर जन्म घेतला ती धातू, ते भूमी कशी पवित्र झाली, आहे की नाही, बोधिसत्वाच्या त्या धातूनं, आहे की नाही.
आणि ते कारण कोणती जे जे चुंबकाचं जे बल आहे काय हेच आहे. इथूनच ते भूमी किती एक जवळ आहे. इतर ठिकाणी जन्म झाला असताच आहे की नाही, पण या भूमीचं ते महत्त्व होतं. याच भूमीचा प्रचार प्रसार खऱ्या अर्थानं करायचा होता या विश्वामध्ये भगवान बुद्धाच्या नंतर, नाही का. म्हणून त्या महासत्वाचा बोधिसत्वाचा त्या ठिकाणी एक जन्म झाला. अशाही ठिकाणी आपण जे म्हणतो खऱ्या अर्थानं वंदना म्हणतो, वंदनेचा अर्थ कळत नाही. जसं आपण वंदना म्हणतो, उत्तमंगेन वंदेहं पादपंसु वरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं धम्मं संग. तर जे म्हणतो आपण खऱ्या ही गाथा आपल्या घरी म्हणतो, कोणत्याही ठिकाणी म्हणतो, पण ही गाथा आपलं श्रद्धेचं बल वाढवते, परंतु परिपूर्ण श्रद्धा होऊ शकत नाही. कारण तुम्ही आता या ठिकाणी अनंताच्या चरणावर आपण डोकं ठेवले गोष्ट सत्य आहे, पण आपण म्हणलं की मी बुद्धाच्या चरणधुळीवर मी माझं डोकं ठेवून मी क्षमा मागतो, तर इथं बुद्धाचे पाय पडले असं मनानं म्हणलंय तरी एक मन म्हणेल का. म्हणून ही गाथा कुठं सार्थक होत असते. बुद्ध गयाला जे 30 फुटाची जागा आहे, 20 फूट 20 हाताची, जे भगवंतांनी चक्रमण केलेलं आहे, जगातले अभ्यासक लोक त्या ठिकाणी जातात आणि ते सत्यक्रिया होत असते एकदम तंतोतंत. का त्या बुद्धाच्या त्या चरणधुलीवर ते आपलं डोकं ठेवतात आणि म्हणतात उत्तमंगेन वंदेहं पादपंसु वरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु. हे भगवंत आपला धम्मसागरासारखा आहे, तेवढा पालन करणं नाही होत. म्हणून ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या त्याविषयी मी आपल्या चरणधुलीवर मी डोकं नतमस्तक होतो, मला भगवंतानी माफ करावं. यासाठी आपण बुद्ध घ्यायला जातो आहे की नाही. असं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन म्हटलं पाहिजे जगातल्या लोकांसारखं, तर म्हणतील की धर्मांतरित लोक खरोखर सुधारित आहेत आहे की नाही. तसे आहेच म्हणा तुम्ही आहे की नाही. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये ह्या महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला हे काही जसे आता तुम्ही बसले आहे बसत असाल असं नाही आहे. भविष्यामध्ये कोणताही अडथळा येऊ शकते या भूमी बसण्यासाठी. जेवढे बसले तेवढे सार्थक झाले. जेवढपर्यंत तुमच्या पुण्यपारमीचं बल राहील तेवढे दिवस तुम्हाला इथं ध्यान करता येईल, तेवढे दिवस तुम्हाला येता येईल. बल तुमचं खतम झालं आहे की नाही, आहे की नाही. 2 बल होते, एक माईकचं बल एक भंतेजीचं बल. माईकचं बल खतम झालं, भंतेजीचं कायम होतं म्हणून थोडंसं बोलता येत आहे की नाही. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण जे चांगले संकल्प आपण जे करतो त्याची आपल्याला माहिती पाहिजे. आपण संकल्प करतो ना, कोणता करतो सर्वांनाच माहीत आहे की आपल्या समोर दुःख आहे, ते दुःख आपलं नष्ट झालं पाहिजे. पण एक संकल्प पुरा करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या संकल्पाची काय पाहिजे, जोड पाहिजे नाही का. आणि जशी जोड पाहिजे तसे माझे काही जशी बुद्धाची जशी प्रथम वाणी आहे की अनेक जाती या भवचक्रामध्ये अनेक जन्म झाले आणि अनेक होतील. जिथपर्यंत मी अनंत होणार नाही तिथपर्यंत माझे अनेक जन्म होतील का नाही. मग होतील ना, मग याच्या अगोदरही झाले ना. मग याच्या अगोदर मी जे काही केलेलं पुण्य ते फळाला आलं का, हे आपल्या मनानं आपल्याला सांगितलं पाहिजे. पहिल्या जन्माचं जर कर्माचं फळ आपलं फळाला आलं असेल तर याही जन्मात करू, ते दुसऱ्या जन्मात येईल किंवा अनेक जन्म येईल आहे की नाही. म्हणून पहिला संकल्प कोणता आहे तुमचा, पहिला माहित आहे का सर्व लोकांना. म्हणता येते पण सांगता येत नाही आहे की नाही. आता नाही म्हणत त्या शब्दात नाही का. प्राण्याची भाषा आपल्याला काही समजत, जनावरांची भाषा आम्हाला समजत, तुम्हाला काही जनावर म्हणत नाही. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये पहिला आपला संकल्प कोणता आहे, अद्दा इमाय पटिपत्तिया जाती जरा मरणम्मा परिमुच्य स्वामी. माझ्या ह्या पुण्यकर्मामुळे माझी जाती जरा मृत्यूपासून सुटका. पण अशी होईल का नाही. दुसरा संकल्प कोणता आहे, इमिना पुण्य कमेनंग मामे बाल समागमो सतंग समागमो तू यावं निर्वाण प्राप्तीपर्यंत अनेक जन्मापर्यंत मला मूर्खाची संगती न गळो सज्जनांची संताची अरंताची. तर हा तुमचा संकल्प ज्यांनी अनेक जन्मात जो संकल्प केला त्याचंच चित्त बरोबर तयार होत असते या सानिध्यामध्ये येण्यासाठी. आपण त्याची किती काही तिकीट काढली तरी त्याची कॅन्सल होऊन जात असते.
आहे की नाही. जेव्हा त्याचं पुण्यकर्म फळाला येते तेव्हा तो येते, आणि नाही म्हणणार आहे माणूस येऊन जाते. ज्याची तिकीट नाही काढली तोही येऊन जाते, आहे की नाही. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये हा जो जन्म आहे की नाही, हा आपला अत्यंत महत्त्वाचा जन्म आहे. इतर जन्मापेक्षा, इतर लोकांपेक्षा आपण कोणत्याही गोष्टीनं आपलं मन आपलं खच्चीकरण करत असल, पण महत्त्वाच्या गोष्टीपासून आपल्या मनानं आपलं खच्चीकरण केलं नाही पाहिजे. हे आपल्या मनाने आपल्याला शिकवलं पाहिजे. मनुष्याचा जन्म होत असतो, जन्म झाला मनुष्याला दुर्लभ सवान आपल्याला धम्म मिळाला, आहे की नाही. दुर्लभ सद्दा संपत्ती, आणि हेच ठिकाण आपल्या जवळ आहे म्हणून एवढ्या ठिकाणी येतो, आहे की नाही. आणि एवढा मोठा हाल तयार करून आईच्या दरात नागोबा बसल्या मस्त, आहे की. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये हे किती आपलं पुण्य आहे की नाही. सकाळच्या वेळेस आपल्याला बसतो, आपल्या साथीला सूर्य येत असते, आहे की नाही. भगवंतानी ज्ञान प्राप्त केलं होतं तेव्हा काय होता, सूर्य निघालेला होता. म्हणून भगवंताचं जे बोधिसत्वाचं जे चिंतन होतं, बोधिसत्वाचं, आता आम्ही हे आमचे उपासक आहे, आम्हीच बरोबर नाही तर आमचे उपासक शिकूनही काही अर्थ नाही. आणि मी त्याला नाही शिकवलं, त्याला म्हणलं आता भगवंताचं चिंतन कोणतं होतं, आता ते चांगले आहे म्हणून काय आम्हाला बोलत नाही. ते म्हणतील तुम्हीच आम्हाला नाही सांगितलं, झालं आमचंच बरोबर नाही आहे. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये बुद्धाचं पहिलं चिंतन काय होतं, हे असं झालं म्हणून हे असं झालं, हे असं उत्पन्न झालं म्हणून हे असं उत्पन्न झालं. म्हणून त्याला असं म्हणत असतात, इति इमस्मि सती इदं होती. हे उत्पन्न झालं म्हणून हे उत्पन्न, दुःख उत्पन्न का झालं की सर्वात दुःख कोणतं आहे, संस्कारा परमा दुःख. संस्कार हे दुःख आहे, पण संस्काराची उत्पत्ती कशामुळे झाली, अविद्येमुळे. अविद्या नसती तर संस्कार म्हणजे दुःख उत्पन्न झालं नसतं. म्हणून हे बुद्धाचं प्रथम चिंतन होतं. म्हणून इति इमस्मि असती इदं नहोती, ये ऐसा नहीं होता तो ये ऐसा नहीं होता, ये दुख नहीं उत्पन्न होता. क्यों कि अविद्या ही नहीं रहती तो ये दुख उत्पन्न नहीं होता. इसीलिए भगवान ने क्या कहा कि ये उपजती इति इमस्मि उपादो इदं उपजती. एक प्रकार असा आहे की हे असं झाल्यामुळे असं झालं, किंवा दुसरा अर्थ असा आहे हे उत्पन्न झाल्यामुळे ये ऐसा उत्पन्न हुआ इसलिए ये ऐसा उत्पन्न हुआ. ये संस्कार उत्पन्न हो गए, अविद्या के वजह से संस्कार उत्पन्न हो गए. तो इसीलिए हमने ये जानना चाहिए कि भगवान ने क्या बताया, इदं उपज. मग काय असं म्हटलं भगवंतानी, आणि मग सुरू केलं त्यांना अविद्या पश्चात संकारा, संकार पश्चात विज्ञान, असं इदं समुदय होती. ती समुदय झाला सर्व दुःखाचा, ठीक आहे. सर्व दुःखाचा काय झाला, समुदय झाला. जसा दुःख समुदय होती ती झालं. पुन्हा बुद्धाला हे वाटलं, त्याच्या मनात एक हे झालं, काय झालं, यदा हवे पातु भवंती धम्मा, यदा हवे पातु भवंती धम्मा, आता पिनो झाईतो ब्राह्मणस्स अतस कंका वपयंती सब्बा येतो पजानाती सहितु धम्मा. भगवंतानी काय म्हटलं की ते काय हिंदीमध्ये पाठ केलं, अर्धी हिंदी मनात येते आणि तुम्हाला सांगताना अडचण जाते. तर मग हे असं ॲक्सिडेंट होते डोक्यात, तो बाहर दिसते. तो ये ऐसा हो गया है कि ये भगवान क्या कहते हैं कि ये जो यानी जो तपस्वी है और कोई सत्पुरुष श्रमण ब्राह्मण हो, और सही तरीके से यानी हेतु प्रत्यय से यदि भावना करता है यानी तपता है, तो उसकी झाई तो यानी तपता है, आता पिनो यानी विशेष प्रकार से तपता है. तो यो ब्राह्मणस्स ये तो अथच कंका वपयंती सब्बा, यानी उसकी जो शंका रहती है वो शंका सारी, वो समस्त शंका उसकी दूर होती है, नहीं क्या. और त्यांची काय झाली, जे दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण कोणी नाही, काय आहे, अविद्या आहे. हे शंकेतून त्यांची काय निरस. आपल्या दुःखाचं कारण काय आहे, अविद्या आहे. जिथपर्यंत आपण समजून घेत नाही तिथपर्यंत काय दुःख नष्ट होऊ शकत नाही. मग दुसरं काय झालं, असं म्हणताच बुद्धाला पुन्हा दुसरं चिंतन सुरू झालं. कोणतं चिंतन सुरू झालं, इति इमस्मि असती इदं न होती.
अरे ये ऐसा होता ही नहीं, तो ये दुख आता ही नहीं। तो इति निरोध इमस्मी उपादो इमस्मी निरोधो इदं निरोधति। ये नष्ट हो गया विद्या, तो सभी दुखों से हमारा छुटकारा होने वाला ही है। बस तो मग पुन्हा चक्र फिरलं कोणतं? अविद्यायत्वेव शेष विराग संखार निरोधो इदं दुःख निरोधगामिनी, याप्रमाणे हे चक्र फिरलं। ठीक आहे, तर पुन्हा बुद्धाची वाणी काय निघाली? यदा हवे पाहतो भवंती धम्मा तापिनो जायतो ब्राह्मणस अतस कंका विरागं पच्चयानं, म्हणजे कारणासहित त्याची जे शंका होती ते त्या शंकेचा एक येतोच पच्च हेतू अवेदी, म्हणजे हेतूचा तो निरोध झाला। ज्या कारणामुळे दुःख होते त्या कारणाचा जर निरोध झाला तर दुःख नष्ट झालं। मग काय झालं? आता आहे ना तुमच्या समोर सूर्य, असाच बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेस काय झालं? आतापि झायितो ब्राह्मणस अथस संका यदा हवे पाहतो भवंती धम्मा अथस कंका उपयंती सब्बा विदुपयं तिष्ठति मारसेनं सूर्यव्यं उभासें अंतलिके। क्या हो गया उसमें कि जिस प्रकार जो श्रमण हो ब्राह्मण हो वो क्या करता है? विदुपयं, वो मार सेने का विध्वंस करता है और तिष्ठति ऐसा स्थित होता है कि सूर्योव्यं उभासें, जिस प्रकार अंधकार को नष्ट करते हुए सूर्य आकाश में स्थित होता है, उसी प्रकार सही तपस्वी और ब्राह्मण अपनी सारा जो शंका है उसी को दूर करते हुए वो भी क्या करता है? प्रकाशमान होता है। जिस समय भगवान ने सम्यक संबुद्धि प्राप्त किया उस समय क्या हो गया? सूर्य का भी एक निकलने का क्या था? एक समय था। तो इसीलिए हमने ये कोई जो महत्वपूर्ण बात है ना वो हमें कंठस्थ भी करना चाहिए और उसके अर्थ से हमें समझना भी चाहिए। तो इसीलिए ये महत्वपूर्ण बात होती है। तो आपको तो याद है, तो इसीलिए हमने ये सोचना चाहिए कि हम इस भूमि पर आए तो हमारे म्हणजे आपण बरेचसे तर हे काय आहे की आपण या ठिकाणी आलो, आपल्याला महत्त्वाची गोष्ट कोणती? आपले जे संकल्प आहेत कोणते आहेत? इमिना पुण्य कमेनं मामे बाल समागमो, हा जो संकल्प तुमचा अनेक जन्माचा ज्याचा संकल्प काही ना काही अंश आहे तेच लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि आपण येत राहिलं पाहिजे। तर म्हणून आपण किती म्हटलं एखाद्या वर्षी पेरलं खूप उत्पन्न झालं तर पुरत असते का? ते एकच वर्ष पुरते आहे ना, आणि राहिलंही तरी ते खराब होऊन जात असते आहे की नाही? तर म्हणून भगवंताच्याही काळातले आजच्याही काळातले इथे हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत असतात आहे की नाही? आणि त्यांचा वेळ किती जाते, त्यांचा पैसा किती जाते। म्हणून आपण दरवर्षी जरी येण्यासाठी संकल्प या ठिकाणी केला तर कमीत कमी वेळात कमीत कमी पैशामध्ये एवढ्या महान अशा तपोभूमीवर येतो आणि आपलं जीवन सफल करण्यासाठी इथलं जे स्मरण आहे हे चिंतन आहे आपल्याला खूप मोठं एक बल देत असते। हे बल कुठं देत असते? 14-15 वर्षानंतर आम्हाला असं वाटलं आहे की नाही, जीवनामध्ये आपला खरा विकास करायचा असेल तर दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात, एक कृतज्ञता भाव आणि दुसरी कर्तव्यशीलता। एच संघ अतीतात एच संघ अनागता, पूर्वीच्या संघाने जे आपल्यासाठी केलं तर आपणही भविष्यातील संघासाठी काही केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे ना। म्हणून आंबोळा परिसरातील विदर्भातील आपल्या महाराष्ट्रातील उपासक उपासिकांनी आंबोळ्या तपोभूमीवर सेंटरवर एक छोटंसं तूप निर्माण केलं आहे की नाही, जे 58 फूट त्याची लांबी आहे, 52 फूट त्याचा म्हणजे हाईट राहील आहे की नाही। तिथे 4 मूर्त्या की बसतील, तिथं भगवंताच्या धातू प्रस्थापित करतील आणि जसं हे बनलेलं आहे तसंच त्या ठिकाणी ते 2500 वर्ष राहिलं पाहिजे आहे की नाही। म्हणून तिथं हे याच्यातलं थोडंफार जरी दान तुमचे त्या ठिकाणी जात असेल तरी चिरन तिट्ट इमाय बुद्ध पूजा आहे कथाय शुद्ध चित्ताचं जे दान असते हे आपलं दान आपल्या कोणावर काही उपकार करण्यासाठी देत नाही आहे की नाही, तर ते आपल्यावरच उपकार करण्यासाठी, आपलीच करुणा आपलं दुःख नष्ट करण्यासाठी आपलं जे पुण्य असते हे आपल्याला आठवत असते, चित्तामध्ये उत्पन्न होत असते आहे की नाही। म्हणून आपण हे पुण्यकर्म करत राहिलं पाहिजे। आपले वंदनेमध्येही आपला खूप काही धम्म समावलेला आहे की नाही। तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण पुण्यकर्म तर केलं पाहिजे, पण पुण्यकर्म कधी कधी कोणाजवळ काही जरी नसलं तर मग पुण्यकर्म तुमचं होईलच कसं, हा मुद्दा आहे की नाही।
म्हणून भगवंतांनी काय सांगितलं, सर्व पुण्यकर्मापेक्षा मैत्रीनं केलेलं पुण्यकर्म हे 16व्या भागाने काय असते, एक जास्त असते. परंतु मैत्री करत असताना कल्पनेच्या आधारावर केलेली मैत्री माणसाला थोडीफार समाधान देत असते. त्याच्यापेक्षा सत्याच्या आधारावर केलेली मैत्री पुन्हा जास्त फल देते. आणि परमार्थ सत्याच्या अनुभूतीच्या आधारावर केलेली जे मैत्री असते ती आपल्याला असीमित फल देत असते आणि त्याची आपल्याला जाणीव होत असते. म्हणून आता मैत्रीच्या ध्यानाला काय होत आहे, एक सुरुवात होत आहे. सर्वांनी मैत्रीच्या ध्यानासाठी बसा, भगवंतासारखे बसा. ज्यांचं शिबिर झालं नाही त्यांनी इथून आपण ध्यान, आनापानचं ध्यान सुद्धा शिकून जा. भगवंतासारखे बसा आणि आपल्या जिवंतपणाचं लक्षण जिवंत राहेपर्यंत आपल्याला जाणीव होऊ शकते. जो श्वास आहे तो पाहण्यासाठी आपलं चित्त वटाच्या वरच्या भागावर केंद्रित करा. श्वास जात आहे येत आहे पाहत पाहत, आणि जे मैत्रीचे शब्द निघतील त्याच्या आधारावर आपलं काय करायचं असते, आपल्याला एक मानस तयार करायचा असते. हे झालं जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. पण परमार्थ सत्याची अनुभूती ज्यांनी जे आर्योपसद करत असतात, सार शरीर जे शरीर तरंगित होत असते आणि त्या तरंगावर आपलं एक चित्त केंद्रित तरंगावर ठेवायचं आणि दुसरं जे शब्द निघतात त्याच्या आधारावर, ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यात आपण जर दगड टाकला तर पाणी वरत जात असते, अशाच प्रकारे ही मैत्री आपली मनुष्य लोकातून या वृक्षदेवतातून देवता लोकांमध्ये, ब्रह्म लोकांमध्ये, आणि तिथील मैत्रीसुद्धा आपल्याला तात्काळ मिळत असते आणि शरीर पूर्ण हलकं होऊन जात असते. म्हणून सर्वांनी या मैत्रीमध्ये आपण मैत्रीचे जे लाभ आहेत तेच आपल्याला अनेकदा सांगण्यात येत असते, आहे की नाही. मैत्रीचे जे अवगुण आहे तेही काढून टाकायचे, दुर्भावना, आणि जे मैत्रीचे लाभ आहेत ते आपल्या चित्तासमोर तुम्ही नेहमीच ऐकत असता. सुखान झोप लागत असते, वाईट स्वप्न पडत नाही, देवता त्याचं रक्षण करत असतात, आहे की नाही. चित्त त्याचं एकाग्र होत असते, मृत्यूच्या वेळेसही त्याला एक लाभ होत असते. तर हे जे लाभ आहेत ते आपण समोर ठेवून मैत्रीचे एक ध्यान केलं पाहिजे सर्व. आणि ज्यावेळेस भंतेजी म्हणतील का तुम्ही मैत्रीमध्ये सहभागी व्हा, त्यावेळेस आपण उच्चारण पण करायचे असते. ठीक आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. द्वेष दुर्भाव मन मानस में प्यार और मिल हो रोम रोम से वाणी उठे मंगल मंगल
शांति में भाग सभी का हो। मेरे संचित पुण्य भाग सभी का दुखी देख करुणा जगे ऐसा ब्रह्म सबके सुखी देख कर मुदिता जगे ऐसा ब्रह्म
सहभागी. नमन करे सबका मंगल, सबका सबका मंगल होए रे, तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए. मानस निरमल होय, फिर से जागे धर्म जगत में, फिर से होए जागे जागे धर्म जगत में, फिर से जना जना मंगल, जना जना मंगल, जना जना सुखिया होए रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे, तेरा मंगल, मंगल हो इस जन्म के माता पिता, उन सबका मंगल हो. इस धरती के सभी संत जन, उन संगत हो. उन का भी मंगल हो. इस जन्म के जन्म जन्म के माता पिता, उन सबका मंगल हो. इस धरती के सभी भिक्खु गण, उन सबकी संगत हो. उन मंगल हो. इस जन्म के हित
लोकंच वृद्धी भवतु सर्वदा शासनं तीच लोकंच देवारकन्तु सर्वदा साधियन्तु सुखी सर्वे परिवारे यतनो अनिदासुमनन्तु सासावेहि अतिवि सर्वेषु चक्रवालेषु यक्का देवाच ब्रह्मणो यं अमेहि कथं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं सर्वेतं अनुमोदित्वा समग्र संसनिरता प्रमादरहितं तु आरकासु विशेषतो पुण्यभागमिदं सन्यं समं ददामकारिकम् अनुमोदन्तु तं सर्वे मेदिनी ठातु सखीगे मेदिनी ठातु सखीगे मेदिनी ठातु सखीगे यानी कबूतानि समागतानि भूमानि मायानि मण्डलिके तथागतं देव मनुसंपूजितं बुद्धं नमस्सामि सुरस्तिहोतु यानि यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि मण्डलिके तथागतं देव मनुसंपूजितं शङ्खं नमस्सामि स्वस्तिहोतु भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखियो सुखियो सुखियो